नमस्कार. माझ्या बांधवांनो, मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आपल्याकडे आता बऱ्याच ठिकाणी सौरचे प्रकल्प चालू झालेले आहेत आणि या सौरच्या प्रकल्पांमुळे ऊर्जेची गरज किती भागेल हा एक वेगळा मुद्दा झाला. पण त्यासोबतच एक महत्त्वाचा विषय असा तयार झालेला आहे की आज अनेक जे गायरान जमिनी आहेत त्या गायरान जमिनीचं पण त्या सौरच्या कंपन्यांकडे हस्तांतरण चालू आहे. गावाला लागून असणाऱ्या ज्या गायरान जमिनी होत्या आता त्या मोठ्या प्रमाणामध्ये जर सौरचे प्रकल्प त्याच्यावर होत असतील, ठीक आहे, बाकी तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी आपण त्यातून घेतो ह्या गोष्टी वेगळ्या, पण गावाला लागून असणाऱ्या गायरान जमिनीचं पण जे त्यांचा जो वापर चालू झाला आहे सौरसाठी, त्यामुळे गावातले अनेक पशु, गाई, शेळ्या वगैरे त्यांना जो त्या ठिकाणी चारा मिळत होता किंवा गावाला लागून असणारं गाव आता मोठं होणार आहे, मग त्या ठिकाणी असणारे गावाच्या विस्तारीकरणासाठी जागा या अपुरी पडणार आहेत. तिथे या बाबतीमध्ये प्रशासनानं विचार करणं ही काळाची गरज. फक्त त्या सौर कंपन्यांच्या दबावापुढे प्रशासनाने वाकू नये, गावकऱ्यांचाही विचार केला पाहिजे. गावकऱ्यांनाही जगण्याचा अधिकार, त्यांच्या पशूंना पण, त्यांच्या जनावरांना पण सुद्धा जगण्यासाठी मुबलक चारा मिळाला पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी प्रशासनानं केला पाहिजे. गायरान जमिनी कशासाठी अगोदर सोडल्या होत्या? गायरान जमिनी गावाला लागून असणाऱ्या मोकळ्या इतकी वर्ष का ठेवण्यात आल्या होत्या? याचं कारण आहे की वाढत असणारं गाव, त्यात गावाची लोकसंख्या, गावामध्ये असणाऱ्या गाई, बैल, या सगळ्या शेळ्या, म्हशी यांना मिळणारा चारा, या सगळ्या गोष्टींची गरज भागवल्या जावं. पण आज या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात या जमिनी सौर कंपन्यांना हस्तांतरित केल्या जात आहेत. या गोष्टींना मात्र खऱ्या अर्थानं ह्या थोड्या चुकीच्या वाटत आहेत. तर या गोष्टींवर प्रशासनाने विचार केला पाहिजे. ठीक आहे, गावाला लागून 20 एकर जमीन असेल, अरे पण 10 एकर तरी तुम्ही गावकऱ्यांसाठी सोडा ना. गावाला लागून 20च्या 20 एकर जमिनी जर तुम्ही त्या ठिकाणी सौरच्या प्रकल्पामध्ये टाकत असाल तर उद्या हे गावकरी राहतील कुठं? तर याचाही विचार कुठेतरी आपण केला पाहिजे. तर या सर्व गोष्टींचा विचार प्रशासनाने करावा आणि महाराष्ट्र सरकारने करावा, ही माझी या ठिकाणी विनंती.